आप देख रहे हैं भायंदर संवाद। हॉस्पिटल झालेलं आहे, हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो। एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळते। सरकारने 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख करून टाकलेलं आहे। त्या दिवशी मी कमिश्नरला सांगितलं एक पेशेंटचे पैसा नहीं लेने का, 0 प्रिस्क्रिप्शन। यह अस्पताल मीरा भायंदर शहर के महाजनवाड़ी में भारत रत्न लता मंगेशकर थिएटर के बगल में विधायक प्रताप सरनाईक की अवधारणा से बना है। 100 बिस्तरों वाले इस अस्पताल में सभी सुपर स्पेशलिटी उपचार मुफ्त प्रदान किए जाएंगे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के तत्वावधान में मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कैशलेस अस्पताल का भव्य लोकार्पण समारोह हर्षोल्लास के साथ आयोजित किया गया। विधायक प्रताप सरनाईक, मीरा भायंदर नगर निगम आयुक्त संजय काटकर, मीरा भायंदर पुलिस आयुक्त मधुकर पांडे, विधायक गीता जैन, युवा सेना के कार्यकारी अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, पूर्व विधायक रविंद्र फाटक और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आज आपण आपले सरकार आल्यानंतर किती प्रकल्प आले। आज ठाण्यामध्ये इथे मीरा भायंदर मध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे, हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। कारण पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला पुढाकार घेतला। आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल, एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळते। कुठलेही पैसे त्यांना द्यायचे नाही, औषधालाही पैसे द्यायचे नाही, ट्रीटमेंटलाही पैसे द्यायचे नाहीत। हे खरं म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या माझ्या मतदारसंघात पहिला सुरू झालं। 1 नंबर आता काय आणि ते एवढा फेमस झालंय की सगळे आमदार काढतात ते बघायला येतात तिथं हॉस्पिटल। आणि म्हणतात आता ताईने पण मागितलंय तर तिथे म्हणतात आमच्याकडे पण करा। आणि अशा प्रकारचं कोणी विश्वास पण ठेवू शकत नाही की अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट विदाउट पैसे, काही पैसे न घेता अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल। कारण शेवटी आपल्याला चिंता असते आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं कुठलं ऑपरेशन आहे, कुठे काही उपचार करायचे, पैसे कुठून आणायचे। आणि म्हणून सरकारने 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख करून टाकलेलं आहे। आणि 5 लाख जे केलं त्याच्यामध्ये अगदी टॉप टू बॉटम मोठा श्रीमंत पण तो उपचार घेऊ शकतो आणि गरीबापर्यंत देखील त्याला उपचार मिळतील। सगळे अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या। 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने कॅशलेस। आज बाजूला आपल्या मुंबई आहे, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं एक बिलकुल कॅशलेस करा, 0 प्रिस्क्रिप्शन, कुठलाही दवा बिवा लिहून द्यायचं नाही। बोले अरे खूप दवा द्या। मी एका हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला गेलो मुंबईमध्ये, केम हॉस्पिटल केमला, मला तिथे 4-5 लोक भेटले, बिचारे गरीब लोक होते, एक महिला होती, एक वयस्कर माणूस होता। बोले हॉस्पिटल में आया है लेकिन दवा के लिए पैसा नहीं है। बोले दवा के लिए पैसा नहीं, हमारा उसमें जरा बोलो। त्या दिवशी मी कमिश्नरला सांगितलं एक पेशेंटचे पैसा नहीं लेने का, 0 प्रिस्क्रिप्शन करो, दवाई कशाला सरकार लोकांना मदत करणारं सरकार पाहिजे। इमिजिएट ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन टाकला। आज आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधून जवळपास 2.5 वर्षामध्ये मागच्या किती रुपये भेटले होते? 2.5 वर्षात मागच्या सरकारमध्ये 2.5 कोटी रुपये, 2.5 कोटी रुपये काय 2.5 वर्षात 2.5 कोटी किती लोकांना पैसे सह्या करायला पेन पाहिजे। ते इकडे पेन तिकडे एक पण नव्हते, 2 आहे।
ताई लगेच संपून जाते माझी, पण मी थकत नाही सही करायला. काय आला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी उपचार विशेष भाव, लगेच सही करतो. 180 कोटी रुपये आपण 1.5 वर्षामध्ये दिले. 180 कोटी रुपये लोकांचे सरकार आहे, ये आम जनता का सरकार है, जिसमें कोई भी बिना उपचार नहीं रहेगा आणि कोणालाही असं उपचाराविना आम्ही ठेवणार नाही. आणि इथं आल्यानंतर बघितलं की एवढा चांगला हॉस्पिटल केलाय, हे पॉलने जरा 4 फैसिलिटी केली. मीरा भाईंदर से जुड़ी खबरों को जानने के लिए आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें. आप देख रहे हैं भाईंदर संवाद.